चला, आता बघा, आजची मीटिंग सुरू करण्या अगोदर यामध्ये मी 2-3 पॉईंट तुम्हाला नमूद करू इच्छितो. केळीच्या व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचं आहे खत व्यवस्थापन. त्याचं कारण की केळीवर फवारणीमध्ये जास्त डोकं लावायचं काम नाही, आणि फवारणीमध्ये जास्त डोकं लावायचं काम नाही, पण 2-3 जर गोष्टी सोडल्या तर त्या गोष्टी आपण जर कव्हर केल्या तर केळीला म्हणजे कीटकाद्वारे होणारे रोग कमी आहेत. त्यामुळं फवारणी व्यवस्थापनामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. पण जर आपलं खत नियोजन चुकलं तर पाहिजे ते उत्पादन मिळत नाही. त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी हेडफोन लाव बरं का. मला ऐकू येत नसतं. खत नियोजनावर डिपेंड असतात. ओके, तर बघा, सर्वात पहिले येते की बा जात कोणती लावायची. जातीबद्दल मी जास्त बोलणार नाही. याचं कारण असं आहे की एरिया बदलला की जात बदलती. यामध्ये 2-3 जाती आहेत की ज्या आपण घेऊ शकतो. B9 आहे, बसराई आहे, हरिसाल आहे, रेड बनाना आहे, आणि सगळ्यात महत्वाचं जे तुमच्याकडे आहे तीच जात घ्यायची. जात खूप महत्वाची आहे. निवडताना तुमच्याकडे जी जास्त उत्पादन देणारी आहे, रोगाला बळी कमी पडणारी आहे, आणि उत्पादन जास्त देणारी आहे, ती जात तुम्ही निवडायला पाहिजे. पण जात निवडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की अंतर. बघा, जनरली 5 बाय 5 फुटावर बरेच जण अंतर लावत असतात. काही लोक 2 वहीतील अंतर 6 फूट घेतात आणि 2 रोपामधलं अंतर 5 फूट घेतात. आता त्याच्या पुढे जाऊन काही लोकांनी संशोधन केलं की 6 बाय 6ची जी लागवड आहे अतिशय उत्कृष्ट आहे, असं बऱ्याच लोकांनी रिकमेंड केलेलं आहे. आणि बरेच शेतकरी सांगतात सुद्धा की नाही सर, ही रिकमेंडेशन चांगलं आहे 6 बाय 6. पण मी माझ्या अभ्यासानुसार सांगू इच्छितो की याच्या पुढचं जे नियोजन आहे ते अंतर आहे ते म्हणजे 5 बाय 7. 5 बाय 7 अंतर घ्यायचे. 6 बाय 6 पेक्षा पक्षी 36च झाडं कमी लागतात. आपण जे 6 बाय 6चा अंतर घेतो त्यापेक्षा फक्त 36च झाडं कमी लागतात. 1174 झाड बसतं. 2 रोपातील अंतर हे 5 फूट घ्यायचं. आता कुणीतरी म्हणते म्हणून घ्यायचंय, कुणीतरी सांगितलं म्हणून मी सांगायचंय, असं माझं कधीच होत नाही. याचं संशोधन केल्यावर आज लक्षात आलं की 5 बाय 7च का. बघा, जेव्हा केळ आपण विचार करतो की केळीचं अंतर आपण तेवढं का घ्यायचं, तुम्हाला मी स्पष्टीकरण देतो. हे केळीचं पान आहे, या वरच्या 30% भाग आणि या पानाचा 70% भाग, या दोन्ही भागामध्ये, या 30% भागामध्ये नुसतं पाणी असतं आणि या 70% भागामध्ये अन्न साठवलेलं असतं. आणि जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये हा पूर्ण 70% भाग येतो तेव्हा अन्न तयार करण्याची प्रक्रिया जोमानं वाढते, कारण पानच अन्न तयार करतो. आणि एक पान जर सदृढ असेल तर जवळपास एक फणी म्हणजे 1 डझन केळ तयार करतं, असं सांगितलं गेलेलं आहे. तर हे 70% भाग हा सूर्यप्रकाशात असण्यासाठी आपल्याला अंतर हे 7 बाय 5 घ्यायचे. एका पानाची लांबी 4 फूट 9 इंच इथपर्यंत जाते. हायेस्ट त्याचं लांबी आहे 4 फूट 5 फुटापर्यंत पण जाते. आता काही नवीन व्हरायटी आल्या ते 6-6 फुटापर्यंतचे पानं आहेत. पण एक कॉमन जर विचार केला तर एका पानाची लांबी ही 4.5 फुटापर्यंत आहे. मग या 4.5 फुटापैकी जवळपास 1 फूट जर आपण सोडून दिलं तर 4 फूट जवळपास अन्न निर्माण करण्याचं काम करतं. पण आपलं जेव्हा अंतर कमी करतो तेव्हा होतं काय की पानं असे तिरपट उभे राहतात. आणि तिरपट उभे राहिल्यामुळं जो सूर्य आहे त्या सूर्याचा प्रकाश हा कमी भागावर पडतो, आणि ज्याच्यावर पडतो त्यावर सुद्धा व्यवस्थित पडत नाही. आणि जेव्हा हे व्यवस्थित न पडल्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग कमी होतो, आणि त्यामुळं झाडं अन्न तयार करायला, म्हणजे झाडं अन्न तयार कमी करतात. मग आपण कितीही खत टाकले तरी झाड उभंच वाढणार, पानं उभेच राहणार, पण अन्नद्रव्याची निर्मिती होणार नाही. मग तुम्हाला प्रश्न पडेल की मी एवढं खत टाकलं, एवढं नियोजन केलं, एवढं ड्रिचिंग केली, पाणी व्यवस्थित दिलं, मग मला उत्पादन का नाही. त्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे झाड
जे पान तुमचं आहे हे पान उभं राहिलं न पाहिजे. आता जर तुमचं पान 3.5-4 फूट आहे, एक ॲव्हरेज धरू आपण 3 फुटाचं, तर तुमचं 3 फुटाचं पान जर या साईडला 3 फूट आणि या साईडला 3 फूट असेल आणि बुंदा जर 1 फूट असेल, तर 7 फुटाचं अंतर तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की या झाडातली पानं त्या झाडामध्ये घुसल्यामुळं एका झाडावरचं जे खालचं पान आहे त्यामध्ये अन्न तयार होत नाही. आणि नुसते खत टाकून कधीच झाडाच्या अन्नाची पुरवठा आपण करू शकत नाही. त्यासाठी प्रकाश संश्लेषणातून जे तुम्हाला अन्नद्रव्य मिळालं त्याची जोड घालून खाली अन्नद्रव्य उचलण्यासाठी मदत केली जाते आणि दोईचा संगम होऊन झाड स्वतःच अन्न तयार करत असते. आपण खालूनच नुसते अन्नद्रव्य देत गेलो, वॉटर सोल्युबल देत गेलो, आपला खर्च वाढणार आहे आणि उत्पादन कमी होणार आहे. मग 5x6 असेल किंवा 6x6 असेल, यापेक्षा 100 झाडं जरी कमी आपल्याला या लागवडीमध्ये कमी झाली, पण उत्पादन जर प्रत्येक झाडावर एक फणी जरी वाढली तरी त्या 100 झाडाचं जे उत्पादन निघणार आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं उत्पादन निघणार आहे. त्यामुळं तुमच्या डोक्यात जरी असेल की नाही आता सरांनी सांगितलं किंवा आम्हाला तरी पण आम्हाला 6x6 लावायचं, तो तुमचा प्रश्न आहे. पण जेवढे बी आम्ही प्लॉट बघितले वसमत साईडला, आम्ही जेव्हा प्लॉटवर जातो, आमच्याकडे हळदीचे भरपूर वसमत साईडला लोक आहेत, जेव्हा आम्ही त्यांना हळदीवर सांगतो त्यावेळेस त्यांचं बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या की ह्या अशा अशा गोष्टी आहेत की त्यामुळं पान जर आडवा असेल तर नक्कीच आपलं उत्पादन वाढतं. त्यामुळं अंतर किती ठेवायचं? 5x7. कोणी काही म्हणू द्या, मी सांगतो म्हणून एकदा 1 वर्ष प्रयत्न करा आणि 6x6चं उत्पादन घ्या. तिथलं कसं होते बघा, आपल्या यातलं कसं होते बघा. बघा हे 2 झाड आहेत बघा, या ठिकाणी हे गच्च झाड लावलं, यामध्ये झाडाचे पानं कसे गेलेत? सगळे वर गेलेत, बरोबर आहे. म्हणजे इथं सूर्यप्रकाश किती मिळणार आहे? अत्यंत अल्प मिळणार आहे. या पहिल्या या चित्रामध्ये दिसते तर खालची जे मोकळं असल्यामुळं हे पानं असे सपाट, म्हणजे एरोप्लेनच्या पंख्यासारखे पानं असले पाहिजे. डोक्यात एक कल्पना ठेवा, एरोप्लेनचा पंखा कसा असतो? एकदम सपाट. या पद्धतीनं जर तुमचे जर पानं असतील तर अन्नद्रव्य जास्त तयार करणार. हा सोपा सरळ एक गणित तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा या ठिकाणी हे लाईव्ह फोटो आहे, याच्यामध्ये बघा सगळे पानं असे वर उचललेत, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी झाडाची दाटी असल्यामुळे पानं आडवी नाहीत आणि 50% पेक्षा जास्त पानं सावलीमध्ये आहेत. म्हणजे हे 50% झाड अन्नद्रव्य निर्माण करणार आणि 50% निर्माण करणार नाही. त्यामुळं अंतर हे उत्पादनामध्ये खूप महत्वाचं आहे. आता या ठिकाणी एक पान आहे बघा, हे जे एकदम आडवं पान आहे ते हिरवगार आहे आणि वरचे जे पान आहेत ते पिवळे आहेत. का? कारण अन्नद्रव्य त्याला कमी भेटलंय. आणि जे सावलीतली झाडं असतात, तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेल्यावर बघा की ज्या झाडावर सावली असते ते पान पिवळट असते आणि जे झाड पूर्णतः प्रकाशामध्ये असते ते हिरवगार असते. का? कारण तिथं अन्नद्रव्य जास्त केलं जातं. यानंतर बघा लॅटरल आपलं जे ड्रीप व्यवस्थापन आहे हे आपल्याला कसं करायचं? 2 ड्रीप कंपल्सरी, डबल ड्रीप कंपल्सरी. तुम्ही म्हणता सर काय एकाच्यानं आपण पाणी देऊ शकत नाही का? बिलकुल देऊ शकतो. एकाच ड्रिपरनं जर पाणी दिलं तर पाणी मिळतं. पण होतं काय बघा, तुम्ही जर शेतामध्ये गेला आणि जर तुमच्या झाडाकडे बघितलं तर तुमचं ज्या साईडला ड्रीप आहे त्या साईडला झाड वाकलेलं असतं. म्हणजे ज्या ठिकाणाकडून म्हणजे उजव्या साईडला जर तुमच्या ड्रीपर असेल तर ड्रीप सगळे तुमचे या काठी त्या उजव्या साईडला झुकलेले असतील. भले वारं डाव्या साईडला असू द्या, पण झुकणार कोणत्या साईडला? जिकडून ड्रीप आहे त्याच साईडला. असं का होतं? ज्या साईडला ड्रीप आहे मुळांचा एक गुणधर्म आहे, ज्या ठिकाणी पाणी आहे, ज्या ठिकाणी अन्न आहे तिकडच मुळं वाढतात. जिकडं पाणी नाहीये, अन्न नाहीये, तिकडं मुळं वाढत नाही. मग होतं काय? जिकडं अन्नद्रव्य पाणी आहे तिकडच मुळं वाढल्यामुळं इकडल्या साईडला मुळं कमी होतात. त्यामुळं एखाद्या वेळेस जर वारा आला तर हे मुळं झाडाला पकडून ठेवत नाहीत, कारण यांची संख्या कमी असते. अशा वेळी ते उचलल्या जातात आणि इकडे जास्त मुळं असतात त्यामुळे इकडून उचलल्या जात नाही, म्हणून झाड जिकडून ड्रिपर आहे तिकडं झुकलेलं असतं. दुसरी गोष्ट, झाड पडत नाही. म्हणजे 2 साईडनं जर ड्रिपर असतील
तर दोन्ही साईडच्या मुळ्या ह्या समप्रमाणात वाढतात आणि समप्रमाणात जर मुळ्या वाढल्या, एकूण झाडाला 8 मेन मुळ्या असतात जे की आधार देण्याचं काम करतात आणि त्या 8 मुळ्या जर व्यवस्थित असल्या तर तुम्हाला बेळी लावायचं किंवा त्याला आधार द्यायचं काम पडत नाही. कारण हे जंगलातलं झाड आहे, याला पहिले काही लोक बेळी लावत नव्हते, डेळी लावत नव्हती. ते त्याचं संगोपन करण्यासाठी समर्थ आहे. पण आपण त्याला आदू बनवलेला आहे म्हणून त्याला आपल्याला बांध करावं लागतं, तार बांधावं लागतं, कोणाला डेळी लावावं लागते, कोणाला लाकडं लावावं लागतात. पण जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं दोन्ही साईडला जर ड्रीप टाकलं तर तुम्हाला त्याला आधार द्यायची गरज पडत नाही आणि झाडं पावसानं किंवा हवेनं सुद्धा पडत नाही. त्यानंतर एका ड्रीप मागे आड जर केलं, आपण समजा आपण 2 ड्रिपर आहेत, एक वेळेस सगळ्या साईडचे एक साईडचे ड्रिप बंद करायचे, या पाणी देताना या साईडचे ड्रिप बंद करायचे, दुसऱ्या वेळेस इकडल्या साईडचे ड्रिप बंद करायचे. म्हणजे जर तुम्ही इकडल्या साईडचे ड्रिप बंद केले तर हे 3 दिवस वापसा कंडिशन मध्ये येईल, हे 3 दिवस पाण्यामध्ये जाईल. म्हणजे झाड उजव्या साईडला अन्न घेईल, डाव्या साईडला बंद करेल. पुढच्या वेळेस तुम्ही डाव्या साईडचं ड्रिपर बंद करायचं, उजव्या साईड चालू करायचं, तोपर्यंत इकडला वापसा कंडिशन मध्ये इकडला भाग वापसा कंडिशन मध्ये येतो, इकडला अन्नद्रव्य घेणं सुरू राहील, इकडला अन्नद्रव्य घेणं बंद राहील. अशा वेळी जर तुम्ही या पद्धतीने पाणी व्यवस्थापन केलं तर तुम्हाला मी छाती ठोकून सांगू शकतो, आम्ही संत्र्यावर, त्याचबरोबर मोसंबीवर, आमच्या याच्यामध्ये सुद्धा जे फळबाग आहेत त्या फळबागामध्ये सुद्धा आम्ही या पद्धतीने पाणी देतो, अतिशय चांगला रिझल्ट आम्हाला मिळतो. याचं कारण काय, जर वापसा कंडिशन नसतं, तुम्ही आज पाणी दिलं तर 3 दिवस वापसा कंडिशन नाही झालं तर 3 दिवस अन्नद्रव्य घेणं बंद राहतं आणि झाड स्वतःचं स्टोरेज वापरतं. त्या 3 दिवसामध्ये काय करतं, झाडाने जे स्टोरेज केलेलं आहे तेच वापरतं आणि हे स्टोरेज न वापरता जर झाडांना बुडातून उचललं तर या स्टोरेजचं रूपांतर पुढे वाढीमध्ये होतं. पण होतं काय, आपलं आपण पाणी लावून देतो, घरी जाऊन बसतो, बिंदास पाणी बेडमधून खाली येतं आणि दोन्ही साईडला वापसा कंडिशन होत नाही आणि ज्याची काळीची माती आहे त्याला 4-4, 5-5 दिवस वापसा कंडिशन होत नाही आणि 5व्या-6व्या दिवशी आपण पुन्हा पाणी देतो. त्यामुळे होतं काय, वरच्या 4 बोटामध्येच फक्त वापसा राहतो आणि खाली वापसा राहत नाही. पण जर तुम्ही एक ड्रिपर ऍड करून जर पाणी दिलं आणि 2 ड्रिपर जर असतील तुमचे तर एका साईडला वापसा कंडिशन राहिल्यामुळं ते म्हणजे 8ही दिवस झाड अन्नद्रव्य उचलत राहील. त्यानंतर सारखी खते आपल्याला पडतात, एका मुळाला जास्त खत, एका मुळाला कमी खत असं होत नाही, दोन्ही साईडला सारखं खत मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही ड्रिपर लावायले, सध्या जे ड्रिपर आहेत ते तासी 4 लिटर पाणी देतात, आपल्याला तासी 2 लिटर पाणी देणारे ड्रिपर लावायचे. त्याचं कारण असं, जेव्हा तुम्ही हे 4 लिटर वालेच लावता तेव्हा पाणी सरळ खाली उतरतं. बघा, पाणी जर जोरानं दिलं तर सरळ खाली उतरतं आणि जर हळू दिलं तर आडवं पसरतं. कुठल्याही पाण्याचं नियोजन तसं असतं, जर हळू दिलं आपण, कमी प्रमाणात पाणी दिलं आडवं पसरणार, जास्त प्रमाणात पाणी दिलं तर ते उभं जाणार. उभं गेल्यामुळे काय होतं, सरळ ते बेड खाली जातं, एक नळा तयार होतो आणि जेव्हा जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा तेव्हा ते सरळ पाणी देतं आणि मग खाली जिथं जमीन लेवल असते ते बेडच्या बाहेर खालून निघते. त्यामुळं कमी जर डिस्चार्ज वाला जर तुम्ही लॅटरल लावले 2 लिटर प्रति घंटा, त्याच्याकडे असतात ते, तुम्ही जर ड्रीप वाल्याला म्हटले की बाबा मला 2 घंटा प्रति लिटर ड्रीप आउटलेट असलं पाहिजे असं द्या. त्यामुळे होतं काय, जिथं तुम्ही 1 एकर लावायले तिथं तुम्ही 2 एकर, 1 टाइम तुम्ही 2 एकर भिजू शकता. म्हणजे 1 एकरचं काम 2 एकर मध्ये तुम्ही 1 टाइम हे लावून चांगल्या पद्धतीने भिजू शकता, वापसा कंडिशन सुद्धा चांगली राहू शकते. बघा, आता बऱ्याच वेळा प्रश्न येतो, सर डबल ड्रिपर टाकले तर काय होतं, ड्रिपर खाली घसरतात, बरोबर आहे, हा सगळ्याचा प्रॉब्लेम आहे. पण त्याचा एक पर्याय काय आहे ते आपण बघूया. बघा, डबल ड्रिपरचे लॅटर हे कंपल्सरी, झाडं पडत नाहीत, आपण हे बघितलं. तर याचं अंतर, डबल ड्रिपरचं अंतर किती असलं पाहिजे. बघा, हे 2 बेड आहेत आणि या 2 बेडवर 2 झाड आहेत, जसं की चित्रात तुम्हाला दाखवलं, या डबल बेडवर एका झाडाला दोन्ही साईडनं ड्रिप टाकलेले. पण आता हे 7x5चं अंतर आहे, किती आहे, 7x5. पण या 2 बेडमध्ये जी नाली असते ती 2.5 फुटाची ठेवायची आणि झाडापासून 18 इंच इकडं, 18 इंच तिकडं वखर हाणायचा नाही, डवरं हाणायचं नाही, काय कोळपं हाणायचं नाही, कोणता रोटावेटर हाणायचं नाही, काहीच हाणायचं नाही. का हाणायचं नाही, कारण जर याची जी 4 आणि 4, या साईडनं 4 आणि या साईडनं 4, 8 ते 9 जे आधार देणारी मुख्य मुळं असतात
ही जर शेंडे तुटले याचे तर तुमचं झाड पडणार. मग तुम्ही काहीही बांधा, तुमचं झाड पिचकणार, म्हणजे अर्ध्या माळातून मोडणार. जिथं त्याचा प्रेशर पॉइंट आहे तिथून तो मोडणार. पण हे जर तुम्ही अंतर ठेवलं आणि मधामध्ये फक्त 2.5 फुटाचाच फक्त वखर गेला पाहिजे, तेवढ्या 2.5 फुटामध्ये तुम्हाला काय करायचं ते करा. याच्या व्यतिरिक्त वर तुमचं वखर गेला नाही पाहिजे. निंदणी करायची असेल तर वरच्या बाजून करा, किंवा तणनाशक मारा. जे तुमच्याकडे तुम्हाला योग्य भेटेल, जे चांगलं वाटेल ते तणनाशक मारा. पण झाडाच्या 18 इंचाच्या जवळ 6 इंच खोल कुठलंच हत्यार वापरायचं नाही. त्यामुळं मेन मुळ्या तुटतात. 2 बेड मधलं अंतर किती आहे? 3 फूट, एकूण 3 फूट. आणि जी बेडची जाडी आहे ते 1 वीत म्हणजे 9 इंचापर्यंत तुमची जाडी असली पाहिजे बेडची. 1.5 फूट 2 फूट आपल्याला बेड नको. आपल्याला बेड किती पाहिजेत? फक्त आणि फक्त 9 ते 10 इंच. 9 ते 10 इंच उंची असावी. बेडची साईज वरची 3 फूट असावी. 3 फुटाच्या मधात 2 लॅटरल व्यवस्थित बसतात, खाली घसरत नाहीत, उठत जात नाहीत. बरोबर आहे. 18 इंच इकून 18 इंच इकून या 18 इंचामध्ये जर अन्नद्रव्य पडलं तर ही जी मुळे आहेत, जे की अन्न उचलणारी मुळे आहेत, याची लांबी 18 इंचापेक्षा जास्त नसते. आणि हे कंदवर्गीय पीक असल्यामुळं याच्या मुळ्या लांब जात नाहीत. बाकीच्या झाडाच्या कशा असतात, जिथपर्यंत सावली आहे तिथपर्यंत ते मुळ्या पसरतात. पण याच्या मुळ्या 18 इंचच्या वर जात नाहीत. त्यामुळं याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना फार बाहेर टाकून काही फायदा नाही. आता ही जी मधली 2.5 फुटाची जागा आहे, या जागेचा फायदा काय? बघा, जेव्हा आपण ड्रिपरनं पाणी देतो, कमी डिस्चार्ज वालं जर असेल 2 तासावालं, तर हळूहळू हळू ते बेड सगळं भिजवतं. आणि हे सर्व बेड भिजवल्यावर ही जी 2.5 फुटाची जागा आहे तिथून असं खाली पाणी येतं आणि ही 2.5 फुटाची जागा सुद्धा हळूहळू हळूहळू ओली करतं. जेव्हा दुपारच्या पहारी उन्हाचा पारा असतो त्यावेळेस ज्या 2.5 फुटामध्ये जर ऊन पडलं तर 2.5 फुटामध्ये ऊन पडल्यानंतर जी 2.5 फुटातली हवा आहे ही पाण्याला दाबते आणि पुन्हा पाणी वर उचललं जातं. गुरुत्वाकर्षणामुळं हे पाण्याचा हालचाल जमिनीमध्ये होते. म्हणून सर्वच्या सर्व बेड हे ओलं राहतं. जनरली काय होतं, आपण सपाट जमिनीवर जर लागवड केली तर या पद्धतीचं कंडिशन होत नाही. दुसरी गोष्ट, आपण नंतर माती लावतो, पण बाकीच्या पिकाला कसं असतं, झेंडू असेल किंवा दुसरं कुठलं पीक असेल, याला माती लावली की मुळ्या फुटतात. बरोबर आहे. पण या पिकाला कंदाशिवाय कुठंच मुळी फुटत नाही. तुम्ही जर किती जरी भर लावला, भर का लावला जातो? मुळं फुटावं म्हणून, नवीन मुळं यावं म्हणून भर लावला जातो. पण याला तुम्ही किती जरी हे लावला, भर लावला, तरी याचा काहीच फायदा नाही. उलट ते भर लावल्यामुळं त्याची सालीला म्हणजे पाहिजे तो हे न ऑक्सिजन न मिळाल्यामुळे, कारण याची साल सुद्धा अन्नद्रव्य निर्माण करते. बाकीची साली, बाकीच्या पिकाच्या साली अन्नद्रव्य निर्माण करत नाहीत. पान सुद्धा अन्नद्रव्य निर्माण करते, साल सुद्धा अन्नद्रव्य निर्माण करते. कारण साल आणि पान मध्ये जास्त फरक नाही, कारण याला खोड नाही. बरोबर आहे. त्यामुळं 9 इंचापेक्षा जास्त बेड नको. 2 लॅटरल मधलं अंतर एकूण 18 इंच, एकूण 18 इंच, मधात 1 फूट, सरळ सरळ 3.5 फुटाचा 3 फुटाचा बेड व्यवस्थित होते. मधात 2.5 फुटाचं मोकळी जागा. बस. ना वखर चालवायचा, ना ट्रॅक्टर चालवायचा, ना कुठला खर्च करायचा. बिलकुल कमी खर्चामध्ये आपल्याला हे नियोजन करायचंय. यानंतर बघा, नर्सरी जेव्हा तुम्ही घरी आणता, तुम्ही जे बी रोप आणलं, 100 लिटर पाणी घ्यायचं पहिले आणि प्रति रोप 10 ml पाणी जाईल या पद्धतीने नियोजन करायचं. बघा, जेव्हा आपण नर्सरीमधून रोप आणतो आणि आणल्या आणल्या काही लोक रोप लावून टाकतात, त्यामुळं होतं काय की नर्सरीमध्ये जे वातावरण असते ते म्हणजे एक जसं एखादा राजकुमार जसा राजवाड्यात असतो का नाही, त्या पद्धतीने त्याची जपणूक असते. त्याला ऊन लागलं लगेच ते ग्रीन हाऊस टाकणार, वारं लागत असलं लगेच ताडपत्री लावून देणार, पाणी पाहिजे तेवढं टाकणार, मोजकच पाणी टाकणार, है का नाही. सगळी लहान लेकरासारखी जपणूक करणार. आणि जेव्हा नर्सरी मधून जेव्हा ट्रॅक्टरमध्ये किंवा तुम्ही ज्या वाहनानं आणसाल तेव्हा ट्रे सुद्धा फेकला जातो. ट्रे फेकला जातो कारण त्याला काही घेणं देणं नसते, तिथपर्यंत सांभाळणे, संपला विषय. आपण आणताना ते उन्हामध्ये आणतो, तिथं त्याचं टेम्परेचर 20 असते आणि जेव्हा तो आपण उन्हामध्ये आणतो 40 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपण त्याला घरी घेऊन येतो. बरोबर आहे. येईपर्यंत अर्धे रोप असे सुकल्यावानी वाटतात. आणल्यानंतर आपण काय करतो, 11 वाजता आणले, 12 वाजता लावून टाकले, कारण बऱ्याच लोकांना सगळी यंत्रणा असते. रोप येईपर्यंत बाया रेडी, माणसं रेडी, गेले की लगेच रोप लावून टाकले जातात.
अशा वेळी 10 ते 20% रोपं मरतात. दुसरी गोष्ट, पहिले जे त्याच्या मुळाशी जे कोकोपीट असते, या कोकोपीटामधून त्याला या मातीमध्ये ऍडजस्ट व्हायसाठी वेळ लागतो. वरून उन्हाचा हे असतो, मारा असतो, साईडनं हवेचा मारा असतो, गरम हवा असती, आणि आपण त्यात पाणी सोडतो, ते पाणी गरम असते, आणि बाया जेव्हा ते उपटून लावतात त्यातली माती गळते, आणि जेव्हा मुळीनं सूर्यकिरण पाहिलं त्यावेळेस ते 100% झाड मरते. म्हणून लावताना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाश मुळीला दिसला नाही पाहिजेत, किंवा मुळीवर सूर्यप्रकाश जर पडला तर ते झाड 100% मरते. कारण हे जे टिश्यू कल्चरचे आहेत, वन सेल प्रोग्राम असतो तो 100% मरतो. तर तुमचे जर एक झाड जरी मेलं तरी 15 ते 20 रुपयाला झाड असते. तर या पद्धतीने जर तुम्ही विचार केला, तुमचे 100-200 झाड जर गेले तर 1000-1500 रुपयाचं नुकसान, 2000चं नुकसान होऊ शकतं. हे होऊ नये म्हणून प्लॉट हार्मिंग प्रोसेस म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. ही काय असते, नर्सरीत जेव्हा आणली तेव्हा लगेच न लावतात, त्यावर प्रोसेस करणं गरजेचं आहे. ती प्रोसेस काय बघू आपण. बघा, हा कार्यकाळ 9 दिवसाचा असतो. जर तुम्हाला केळीचं रोप लावायचं असेल सोमवारी पुढच्या, तर आज अगोदर 9 दिवसांनाच आपल्या घरी रोप आली पाहिजे. ताडपत्री घेऊन या, जी की 80 मायक्रॉनची असते, म्हणजे 80% ते ऊन देते आणि 20% सावली देते. बघा, ही ताडपत्री काय करायची, एक ताडपत्रीचं घर तयार करायचं जिथं आपले पूर्ण रोप बसले पाहिजे. 4 जाळे रवायचे, ताडपत्री वरून टाकायची, साईडनं आपल्या ताडपत्री लावून घ्यायची, कुत्रे मांजरे जाऊ नये म्हणून. आणि या 80 जे प्रमाण 80% प्रमाण सावलीचं असते त्यामध्ये हे आपल्याला 3 दिवस रोप ठेवायची. त्यानंतर काय करायचं, आपण जेव्हा पाणी देतो तेव्हा 50 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये 13-40-13 15 ग्राम टाकायचं. मॅग्नेशियम सल्फेट 15 ग्राम टाकायचं. मायक्रोन्यूट्रन कुठलं बी घ्यायचं, 15 ग्राम टाकायचं, आणि हे याचा फवारा द्यायचा. जसं आपण पाणी मारतो नाही त्या पद्धतीने पाणी मारायचं. 15 लिटरचा तुमचा पंप घ्यायचा. या 50 लिटर मध्ये तुम्ही हे सगळं द्रावण टाकलेलं आहे, आणि 15 लिटर 50 लिटर मधून 50 लिटर मधून तुम्ही 15 लिटर पाणी आपल्या पंपात टाकलं आणि ते स्प्रे केलं. त्यानंतर काय करायचं, ही फवारणी झाल्यावर प्लेन पाणी घ्यायचं आणि पुन्हा त्या पाण्यावर मारायचं आणि धुवून काढायचं. म्हणजे पहिले औषध मारायचं, 15 मिनिटं थांबायचं, आणि 15 मिनिटानंतर त्या संपलेल्या पंपामध्ये प्लेन पाणी टाकायचं आणि धुवून काढायचं. याने काय होणार, त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं घेणार, आवश्यक नसलं ते धुवून निघणार. आता हे तुम्हाला दररोज संध्याकाळी करायचं. किती दिवस करायचं, 3 दिवस, बरोबर आहे. 3 दिवस केलं, एक दिवस तुम्ही 19-19 घ्या आणि 22 घ्या. म्हणजे याच्यामध्ये काय करायचंय, एक दिवस तुम्ही इवरचे 3 घ्यायचे, 13-40-13 मॅग्नेशियम सल्फेट मायक्रोन्यूटन, बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही काय घेतलं, 19-19 घेतलं 15 ग्राम, आणि 22 घेतलं 7 ग्राम प्रतिपंप. तिसऱ्या दिवशी पुन्हा 13-40-13 मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोन्यूटन, असं तुम्हाला 3 दिवस करायचं. चौथ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, ती ताडपत्री काढायची आणि 50% ऊन लागणारी आणि 50% सावली लागणारी ताडपत्रीच्यावर टाकायची. आता यावेळेस काय होणार आहे, जेव्हा तुम्ही 50% वेळी ताडपत्री टाकली त्यावेळेस पानं थोडीशी पिवळी पडणार आहे. का, कारण त्याला उन्हाचा तडका जास्त बसणार आहे. काहीची पडतील बी, काहीची पडणार सुद्धा नाही. रोपाच्या रोग प्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे ती किती उचलते. त्यानंतर पुन्हा 3 दिवस हीच प्रोसेस करायची. 13-40-13 मॅग्नेशियम मायक्रोन्यूटन आपल्याला फवारणी करायची संध्याकाळच्या वेळी. जसं आपण पाणी देतो त्यावेळेस पुन्हा फ्रेश पाणी टाकायचं, धुवून काढायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा 19-19 22 टाकायचं, किंवा तुम्ही कुठले 7 पावडर घ्या, कुठले बुरशीनाशक घ्या, एक बुरशीनाशक आणि 19-19 असं पुन्हा 3 दिवस करायचं. आणि ताडपत्री किती दिवस काढायची, 6व्या दिवशी ताडपत्री कंप्लीट काढून टाकायची. फक्त साईडची जी ताडपत्री असते कुत्रे मांजरे येऊ नये म्हणून तेवढी फक्त ठेवायची, वरची सगळी ओपन करायची, आणि पुन्हा 3 दिवस हीच फवारणी करायची. असा ही प्रोसेस 9 दिवस करायची, आणि 10व्या दिवशी तुमचं रोप नेऊन लावायचं, एकही रोप मरणार नाही. हा 100% सक्सेसफुल असणारा प्रयोग आहे. हे आपण प्रत्येक रोपामध्ये करावं लागतं. जसं की टरबूज असेल, खरबूज असेल, टोमॅटो असेल,
कुठलंही जर तुम्ही रोप आणलं तर या पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो एकही रोप मरणार नाही. तुमचे जे फुटतात ना मला हे रोप 10 रोपामध्ये एक रोप मरते, 12 रोपामध्ये एक रोप मरते, हे मरणं बंद होईल. कारण त्याला 8 दिवस व्हायला 9 दिवसाचा कार्यकाळ लागतो. हे जर तुम्ही टोमॅटोचे घेतलं तर हे 4 दिवसामध्ये सेट होतं. टोमॅटो झालं, फळभाजी जेवढ्या बी येतात ह्या 4 दिवस करायचं काम आहे. म्हणजे एक दिवस आणल्यानंतर 80% हे ठेवायची, नंतर 2 दिवस ठेवायचं, 50% हे ठेवायची, 2 दिवस ठेवायचं, 6 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये तुम्ही डायरेक्ट लावू शकता. याला 9 दिवस ठेवायची गरज नाही. भाजीपाला दुसरे रोप जे असतात याला ठेवायची गरज नाही. पण डाळिंब असेल, डाळिंब 45 दिवस ठेवावं लागतं. डाळिंबाचं 45 दिवस असतं. त्यानंतर संत्रा सुद्धा, संत्र्याला जास्त दिवस लागत नाही. 6 दिवसामध्ये संत्रा तुम्ही 6-7 दिवसामध्ये संत्रा लावू शकता, कारण संत्रा काय जेवढं हे नसते. पण जे नर्सरी मधले रोप आहेत एकदम शाही वातावरणामध्ये जन्मलेले लोक आहेत, समजा जे रोप आहेत, तर ते तुम्हाला 100% असं करावं लागते. यानंतर बघा खत व्यवस्थापन. आता हे झालं नर्सरीचं. आपण नर्सरीचे रोप आणलेत, लावलेत, सर्व आपला प्लॉट रेडी झाला. यानंतर आपल्याला करायचंय खत नियोजन. आता खत नियोजन करताना सगळ्या गोष्टी बारकाईने घ्या. मी याची तुम्हाला जेवढे आपले याच्यामध्ये आहेत त्यांना पीडीएफ फाईल सुद्धा पाठवेल. पण जर तुमचं लक्ष इथं नसलं तर पीडीएफ फाईल समजत नाही, हे बी लक्षात घ्या. त्यामुळे सर पीडीएफ पाठवणार आहे तर मग पाहून काय येऊ, तसं नाही, कारण मी प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं सांगणार आहे. बघा, रोप लागवडीपासून 7 ते 10 दिवसांनी आपल्याला 19 घ्यायचंय 2 किलो. आता बघा, तुम्ही किती किलो घेता हे नका सांगू, कारण तुम्हाला सवय 10 किलो 5 किलो, कारण तुम्ही सगळे श्रीमंत शेतकरी आहात. कारण केळीवाले श्रीमंत लोक समजतो आम्ही, म्हणून तुम्हाला आम्ही श्रीमंत म्हणतो. आणि तुमच्या वसमत साईडला जर आम्ही गेलो तर त्यांची जर खत टाकण्याची पद्धत पाहिली तर कधी कधी असं वाटतं की याच्या घरी काय खताच्या फॅक्टरी आहेत काय, कारण ट्रॅक्टरनं जाणतात आणि ट्रॅक्टरच ओततात. बरोबर आहे, हे आपल्याला करायचं नाही. यामुळं तुमचा पैसा, तुमचं श्रम आणि शेती ह्या सगळ्या गोष्टीचा लॉस होत आहे. तुम्ही जर सगळं काउंट केलं तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर निम्म्यात आणलं, तुमचा आमचा खर्च याच्यापेक्षा दुप्पट आहे. आणि तुम्ही तुमच्याकडे समजा काही लोकांकडे आपले जे आहेत की 10-10 एकर केळीवाले, त्यांनी 5 एकरला ह्यो प्रयोग करायचा आणि 5 एकरला त्यात लोक लावायचं आणि सगळा हिशोब लिहून ठेवायचा, किती केळी झाल्या, किती खर्च झाला. तुमच्या आतापर्यंत रेकॉर्ड आणि हे रेकॉर्ड तुम्हाला दुप्पट फरक पडेल. आणि उत्पादनामध्ये 50% फरक पडेल. म्हणजे तो उत्पादन खर्च आहे तो 50%मध्ये. याचं कारण काय, की खत जास्त टाकणं म्हणजे उत्पादन जास्त येणं नाही. त्या खताला सपोर्टिंग काय आहे, या खताला उचलण्यासाठी काय लागतं. बघा, तुम्ही जर 10 किलो खत टाकलं तुमच्या ड्रीप मध्ये आणि पाणी दिलं तर ते 10 किलो खाते का, नाही खात. तुम्हाला 2 पोळ्याची भूक आहे आणि तुम्हाला म्हटलं हे 5 पोळ्या घेऊन टाक आणि खाऊन टाक, तुम्ही 2च्या ऐवजी 3 खासाल. लय चांगली भाजी झाली 3.5 खासाल, 4 बी खासाल एखाद्या वेळेस, पण 5ला 5 खाणार नाही. मग काय होणार, जे झाड लागल तेवढंच उचलणार, जे राहिलं ते पाण्या वाटे वाहून निघणार, कारण पाणी देण्यावर आपलं कंट्रोल नाही. मग हे जमिनीमध्ये वाहणार 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 आणि जमिनीमध्ये बुडामध्ये एक असा थर आहे की त्याच्या खाली पाणी जातच नाही आणि तिथं जाऊन ते साठणार आणि तिथं जाऊन ते फिक्स होणार आणि जमीन बंजर होत चालणार. त्यामुळं 2 किलोच्या वर कुठलंही फर्टिलायझर असू द्या, 2 किलोच्या वर मी रिकमेंड करतच नाही. 2 किलो द्या, वाटल्यास दुसऱ्या दिवशी 2 किलो द्या, ते दुसऱ्या दिवशी 2 किलो द्या. तुम्हाला लय वाटलं शो काय 10 किलो टाकायचं तर तुम्ही 10 किलो 5 दिवसामध्ये टाका, पण एकाच दिवशी 10 किलो टाकू नका. पीएच बॅलन्सर, तुमच्या जमिनीचा पीएच बिघडला असेल तर तुमचे हे 19 टाका, 0 टाका, 12 टाका उचलल्या जाणार नाही. पहिले पीएच ठीक करा. पीएच बॅलन्सर 150 रुपयाला मिळतं, 1 महिनाभर त्याचा असर राहते. 150 रुपयामध्ये तुम्ही हे टाकलेलं खत 100% लागू होतं. त्यानंतर 22 बुरशीनाशक आहे, कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे, हे टाकायचंय आणि 200 लिटर पाणी करायचंय. आणि या 200 लिटर पाण्यामध्ये पीएच बॅलन्सर 22 3 250 ग्राम आणि 2 किलो 19 टाकायचंय आणि ड्रीपनं संध्याकाळच्या वेळी आळवणी करायची. आता 30 ते 35 दिवसांनी तुम्ही पहिली जी आळवणी केली तेव्हापासून 35व्या दिवशी आपल्याला खताचा पहिला डोस द्यायचा आहे. त्याला आपण बेसल डोस म्हणूया. 3 वेळा खत द्यायचं आपल्याला.
आणि ते कशा पद्धतीने द्यायचं? डीएपी 2 बॅग, युरिया 1 बॅग, ग्रॅन्युअल घ्या 10 किलो, सल्फर 3 किलो आणि ॲग्री 82 किती किलो? फक्त 100 ml एका बॅगला. आता हे ॲग्री 82 का लावायचंय हे मी तुम्हाला सांगतो. कारण ॲग्री 82 लावलं की हे खत 100% लवकर विरघळतं. आणि हे करण्या अगोदर भट्टी खत हे तयार करायची, याची भट्टी तयार करायची. याच्यासोबत काय काय घ्यायचं भट्टी खतामध्ये? आपण सगळ्यात शेवटी पाहू भट्टी खतामध्ये, कारण दोघं तिघं नवीन आहेत तर त्यांच्यासाठी आपण सेपरेट एक 15 मिनिटं 5-10 मिनिटं भट्टी खत कसं तयार करायचं हे पाहूया. आता जे आपले ट्रेनिंग मध्ये आहेत त्यांनी हे भट्टी खत माहित आहे. हे सगळं भट्टी खत तयार करायचंय. हिच्यामध्ये पुन्हा 2 प्रोडक्ट वाढवायचे. एक म्हणजे आपलं सरकी पेंट आणि पोटॅशियम ह्युमिड, हे 2 वाढवायचे आणि भट्टी खत तयार करायचं. तर ते आपण पुढे पाहूया. हे झालं तुमचं भट्टी खत. आता तुम्हाला 30 दिवसाला हे टाकायचंय म्हणजे भट्टी खत तुम्हाला किती कधी करावं लागेल? 8 दिवस अगोदरच याची तयारी करावी लागेल. कारण आपल्याला भट्टी तयार करायला 8 दिवस लागतात. म्हणून 22व्या दिवशी तुम्हाला याची सुरुवात करावी लागेल. 1-2 दिवस मागे पुढे म्हणजे 22व्या दिवशी तुम्हाला भट्टी लावावी लागेल. आणि हे जवळपास तुमचं 32व्या दिवशी तुमचं हे खत नियोजन करता येईल. आता हे खत टाकताना कसं टाकायचं? दोन्ही साईडला जे बेड असतात, जिथे ड्रिपर असतात, तर तुम्ही मोग्याने टाकू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने जी टाकायची पद्धत आहे त्या पद्धतीने टाका. रोप लागवडीपासून 50 ते 55व्या दिवशी काय करायचंय? 12-61-2 किलो ब्ल्यू कॉपर 500 ग्राम, मायक्रोन्यूटन टाकायचं तुम्हाला 500 ml. आता मायक्रोन्यूटन कोणतं टाकणार तुम्ही? तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते टाका. एकदा लिक्विड बेसमध्ये टाका, एकदा पावडर बेसमध्ये टाका. बरोबर आहे. ह्युमिक ऍसिड 6% टाका, कारण हे सुरुवातीच्या काळामध्ये 6% ह्युमिक आहे. वेस्टेज कंपनीचं खूप चांगलं ह्युमिक आहे. त्यानंतर तुम्ही ब्ल्यू कॉपर तुम्हाला माहित आहे. त्यानंतर हे मायक्रोन्यूटन माझ्याकडे आहे गायत्री कंपनीचं, म्हणजे स्वयं इंटरनॅशनलचं गायत्री म्हणून आहे. हे सुद्धा खूप चांगलं रिझल्ट देतं, लिक्विड बेसमध्ये आहे. खूप चांगलं. तुम्हाला लागलं तिकडून घ्या, असं काही कंपल्सरी नाही इकडूनच घ्या तिकडूनच घ्या, तुम्हाला वाटलं तिकडून घ्या. पण तुम्ही जेव्हा वॉटर सोल्युबल खतं वापरता तेव्हा महाफीड किंवा ॲग्रिसिया किंवा ॲरिस या 3 कंपन्याचे वापरले तर चांगले रिझल्ट मिळतात. थोडेसे 10-20 रुपयाला महाग आहेत, पण निव्वळ मीठ टाकण्यापेक्षा नीट टाका, काहीतरी चांगलं टाका. त्यासाठी जर तुम्ही या ग्रेडवाला, कारण आपण काही कोणत्या कंपनीचे नाहीत, पण महाफीडचं आतापर्यंत आम्ही जेवढी वापरतो आम्ही महाफीडचे वापरतो, चांगलं वाटते म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. त्यानंतर बघा, रोप लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी तुम्हाला 200 लिटर पाणी घ्यायचंय. आणि ॲग्री पॉवर हे काय आहे? जीवाणू ऍक्टिव्ह करते. म्हणजे त्याचा वास सुद्धा घाण येतो थोडा, कारण हे बनवलं त्याच्या बद्दलीनं. हे जेव्हा जमिनीत सोडलं तेव्हा हे जीवाणू जे सुप्त अवस्थेमध्ये पडलेले आहेत त्याला ऍक्टिव्ह करण्याचं काम करते. आणि दुसरं जे आहे सॉइल इनहान्स म्हणून भेटते, हे 11 प्रकारचे जीवाणू आहेत. मी याचा टेस्ट घेतली आणि खूप चांगला रिझल्ट वाटला मला, म्हणून हे मी रिकमेंड करतो. नाही पहिल्या तुमच्याकडे जर दुसरे भेटले, NPK कसोटिया भेटला ते घ्या. हे सुद्धा 650 रुपयाचं आहे. आणि 11 प्रकारचे जीवाणू आहेत. आपण NPK घेतलं 200 रुपयाचं, किंवा नत्र विरघळणारे घेतले 200 रुपयाचे, स्फुरद विरघळणारे घेतले 200 रुपयाचे, किंवा पलाश विरघळणारे आपण घेतले 200 रुपयाचे. हे 600 रुपये एकदा होतात. पण त्यापेक्षा जर आपण हेच घेतलं तर हे 11 प्रकारचे जीवाणू आहेत. त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया आहेत, बुरशी बी येतं, काही कीटकनाशक बी आहेत. म्हणजे सगळे जीवाणू एकत्र केलेलं हे नवीन प्रोडक्ट आहे. हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं 2 किलो गुळ आणि याचं बनवायचं द्रावण. आणि हे द्रावण दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये सोडून द्यायचं ड्रिपनं. आता हे सोडल्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, याच्यामध्ये कार्यकाळ किती आहे? 65 दिवसानंतर आपण सुरुवात केली, 60 ते 65व्या दिवशीच आपल्याला हे खत सोडायचं. बरोबर आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर लगेच 5 दिवसाच्या आत आपल्याला हे खत सोडा सांगितलं. बघा, हे जीवाणू जे आहेत हे खत टाकल्याने मरत नाहीत. याच्यामध्ये टाकलेली सर्व खत हे काही असे कीटकनाशक किंवा बॅक्टेरिया नाशक नाहीत. त्यामुळं एकदम याचा काही परिणाम पडणार नाही. तुम्ही 60 ते 65व्या दिवशी आपल्याला खताचा दुसरा डोस द्यायचा आहे. कारण टाकल्या खताचा लागू लागू होत नाही. त्या 10-26-26 3 बॅग घ्यायच्या. पोटॅश घ्यायचं 50 किलो आणि मॅग्नेशियम घ्यायचंय 25 किलो आणि जिंदा हे द्यायचं 4 किलो. बरोबर आहे.
तर हे तिन्हीचं हे करताना भट्टी खत तयार करायचंय. या भट्टी खतामध्ये फक्त जिंदा टाकायचा नाही, जिंदा तुम्ही नंतर टाका. बाकी हे वरचे दोन हे ग्रॅन्युअल हे तुम्ही टाकून भट्टी खत तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला 52व्या दिवशी भट्टी टाकावं लागेल. पहिली भट्टी आपण जेव्हा टाकली 32व्या दिवशी टाकली, आणि ही खत भट्टी जेव्हा टाकावं आपण सेकंड डोसची, ही 52व्या दिवशी आपल्याला भट्टी टाकावं लागेल. 8 दिवस आपली ही भट्टी चालेल, आणि 9व्या दिवशी तुम्ही हे खत म्हणजे 60 ते 65च्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या ह्या केळीला हे खत टाकणार. भट्टी काय करायची तुम्हाला माहित आहे? जे नवीन आहे त्यांना आपण पुढे सांगणार भट्टी काय करायची ते. याला या भट्टी खताला जर ऍग्रिगेटेड लावलं तर लवकर त्याचं डिझॉल्व होते. आता बघा, ड्रिपनं आपल्याला 70 ते 75व्या दिवशी आपल्याला हे 3 प्रोडक्ट सोडायचे. बघा, कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन यामध्ये तुम्हाला 5 दिवसाचं अंतर ठेवायचंय. बरेच जण म्हणतात एकत्र करा, पण एकत्र केल्याने थोडासा त्रास होतो, कारण हे कुठल्या ग्रेडमध्ये आहे नाही आहे, बोरॉन कुठल्या फॉर्म मध्ये आहे, ह्या गोष्टींच्यावर डिपेंड आहेत. त्यामुळे एकत्र देऊ नका. 5 दिवसाचा अंतर ठेवा. कॅल्शियम नायट्रेट सोबत दुसरं काही चालत नाही. काही प्रमाणात बोरॉन झिंक चालते, पण बेटर रिझल्ट पाहिजे असेल, चांगला रिझल्ट पाहिजे असेल, तर तुम्हाला 5 दिवसाचं अंतर ठेवायचं. आणि या 5 दिवसाच्या अंतरामध्ये मधामध्ये तुम्हाला ह्युमिक सोडायचं 500 ml. हे ह्युमिक पांढऱ्या मुळ्यांची वाढ करतं. कॅल्शियम बोरॉन नवीन कवळ्या पानामध्ये जे कॅल्शियम बोरॉनची कमतरतेमुळे झाडाची पानं पिवळी दिसतात, ते तुम्हाला होणार नाही. अन्नद्रव्य ग्रहण करण्यासाठी कॅल्शियम बोरॉनची खूप गरज असते सुरुवातीच्या काळात सुद्धा. आता 80 आणि 85 या दिवशी युरिया घ्यायचा 25 किलो, पोटॅश घ्यायचं 25 किलो, आणि फॉस्फरिक ऍसिड घ्यायचंय 1 किलो. फॉस्फरिक ऍसिडचं काम काय आहे? बॉन्डिंग तोडणं. जमिनीमध्ये जे बॉन्ड झालेलं असतं, जे पोटॅश पडलेलं आहे, युरिया पडलेला आहे, सल्फर पडलेलं आहे, हे सगळ्या याच्यामध्ये जे फिक्सेशन झालेलं आहे त्याला तोडण्याचं काम करतं. आता बरेच जण म्हणतात ऍसिडमुळे हे मरतात, जीवाणू मरतील. त्या फॉस्फरिक ऍसिडमुळे सुद्धा जीवाणू मरत नाहीत. थोडे थोडेफार डिस्टर्ब होतात, तेवढं आपल्याला सहन करावंच लागेल, कारण आपल्या मातीमध्ये जे फिक्सेशन झालेलं आहे ते तोडण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचंच आहे. यानंतर 90 ते 95 दिवशी आपल्याला खताचा तिसरा डोस द्यायचा आपल्याला. यामध्ये 11 मिलाची खताची बॅग जी आहे 15-15ची, अतिशय चांगलं खत आहे. 11 मिलाचं घ्या. पोटॅश घ्या, महादनचं कुठलंही घ्या. अमोनियम सल्फेट एक बॅग घ्या, आणि मायक्रोन्यूट्रन सुद्धा एक घ्या, आणि ऍग्री 82 100 मिली प्रत्येक याला लावा. याची सुद्धा तुम्हाला भट्टीच तयार करायची आहे. 2-3दा 4दा भट्टी तयार करा. भट्टी तयार केल्यानं जे खत तुम्हाला आज 50% लागू होते ते तुम्हाला 80% लागू होते. आणि सगळ्यात महत्वाचं, खतामध्ये असलेला जो गॅस आहे तो बाहेर पाडला जातो, त्यामुळं जीवाणू मरत नाही. ड्रीपनं आपल्याला 100 ते 105व्या दिवशी आपल्याला ड्रीपनं पुन्हा कॅल्शियम नायट्रेट, एक मायक्रोन्यूट्रन आणि एक सल्फ्युरिक ऍसिड. आता बघा, मी प्रत्येक वेळी मायक्रोन्यूट्रन, सल्फ्युरिक ऍसिड आणि फॉस्फरिक ऍसिड या 3चं कॉम्बिनेशन करत आहे. आता हे कॉम्बिनेशन करण्याचा उद्देश काय? बघा, जेव्हा तुम्ही NPK टाकता त्यावेळी तुम्हाला मायक्रोन्यूट्रन जाणं गरजेचं आहे, कारण हे त्या खताला उचलण्याचं काम करतात. NPK एकटं काम करत नाहीत, तर त्याला सोबतीला हे मायक्रोन्यूट्रन लागत असतात, तरच त्याचं काम जलद गतीनं होतं. म्हणून ज्या लोकांचं जास्त फिक्सेशन होत आहे, जमिनीमध्ये खत पडून आहे, जमिनीमध्ये खत उचलत नसेल, तर त्यांनी अन्नद्रव्य देताना NPK सोबत मायक्रोन्यूट्रन दिलेले नाहीत. ही त्याची सर्वात महत्वाची चूक आहे. तुम्ही स्वतःला तपासा की बा आपण हे मायक्रोन्यूट्रन इतक्या वेळ वापरलेत का? एखाद्या वेळेस आपण किटमध्ये सुरुवातीला वापरलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आपण वापरत नाही. पण आलटून पालटून पावडर फॉर्म मधले काही, जसं की चिलमॅक्स कॉम्बी असेल, मिक्स सॉल असेल, हे गायत्री असेल, लिक्विड मध्ये खूप चांगलं रिझल्ट देणारे प्रोडक्ट आहेत. हे तुम्ही प्रोडक्ट घ्या. तुमच्याकडे जे भेटत नसेल तर मला सांगा, मी पाठवून देतो. तिसऱ्या दिवशी तुम्हाला पोस्टर तुमच्या घरी येतील. पण चुकीचा ग्रेड काही बी द्यायचं, उधार आहे म्हणून आणायचं, असं करू नका. कारण उधार जरी दिलं तरी शेवटी पैसे द्यावेच लागतात. आणि जे उधारीचे प्रोडक्ट मिळतात त्यात 100% क्वालिटी नसते. त्याचं कारण सांगतो, सोनं कधी उधार मिळत नाही. जे प्रोडक्ट उधार मिळतात त्यात क्वालिटी नसतं, आणि काही प्रमाणात क्वालिटी असती पण ते लोक देत नाहीत, कारण त्याच्यावर मार्जिन नाही.
ज्या गोष्टीवर मार्जिन नाही त्या गोष्टी उधारीत मिळत नाहीत, हे डोक्यात फिट करून या. कुणाचं जर खातं असेल तर तुम्ही खातं बंद करा, 5 रुपये व्याजाचे पैसे काढा, पण वाल्याकडे जाऊ नका. तुम्हाला जर वाल्याकडे तुम्ही गेला तर ते खातं खातच, तुम्ही वर येणार नाही. त्यानंतर याच्यासोबत बोरॉन घ्यायचं आपल्याला. हा, सल्फ्युरिक ऍसिड. याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड बघा, आपण 100व्या दिवशी घेतलं. पहिल्यांदा आपण फॉस्फरिक ऍसिड घेतलं, लगेच आपण 40 दिवसानंतर हे सल्फ्युरिक ऍसिड घेतलं. मी काल व्हिडिओ बनवला सल्फ्युरिक ऍसिडवर, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे बॉन्डिंग तोडण्याचं काम करतं. जसं पहिले आपण याच्यामध्ये 2दा ह्युमिक ऍसिड घेतलं, बरोबर आहे, हे 6% वालं ह्युमिक आहे. हे जसं उकडण्यामधलं ह्युमिक जसं तयार होतं त्याच पद्धतीने ते ह्युमिक आहे. त्यामुळे तुम्ही शेणखत जरी नाही टाकलं सुरुवातीला, तरी त्या ह्युमिकमुळे शेणखतासारखा रिझल्ट मिळतो. म्हणून तुम्हाला ते रिकमेंड केलेलं आहे मी. तर ते 2दा घेतलं, पण पुढे गेल्यानंतर आपल्याला असं वाटलं की नाही, त्या ह्युमिकचं जेवढं काम केलं नाही, तर फॉस्फरिक ऍसिड सुद्धा ह्युमिकचंच काम करतं. जे ह्युमिकमुळं जमिनीमध्ये जे अन्न पचवण्याचं काम केलं जातं, तेच ह्या फॉस्फरिक ऍसिडमुळे सुद्धा केलं जातं. म्हणून हे सल्फ्युरिक ऍसिड आपण घेतलेलं आहे. तर सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा आपल्याला 2 महिन्यानंतर एकदा 500 ml सोडायचे, ड्रिपने घ्यायचे. त्यानंतर 120 दिवसाला युरिया घ्यायचा 25 किलो, पोटॅश घ्यायचा 15 किलो, आणि मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं 20 किलो, आणि सल्फ्युरिक ऍसिड घ्यायचं 500 ml, आणि हे ड्रिप न सोडायचं. सोडायचं, ड्रिप न सोडून द्यायचं. त्याचं पाणी होते, युरियाचं पाणी होते, पोटॅश पण विरघळणारा पोटॅश पण असतो. पोटॅश सुद्धा विरघळतो, काही प्रमाणात विरघळतो, काही प्रमाणात विरघळत नाही. जो विरघळतो तो पोटॅश घ्या, आणि हा 15 किलो घेऊन तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट सोबत पाणी करून ते ड्रिप न सोडून द्या. त्यानंतर 125 दिवसाला सेम प्रोसेस, कॅल्शियम, ह्युमिक आणि बोरॉन. त्यानंतर 135 दिवसाला युरिया 15 किलो, पोटॅश 10 किलो, फॉस्फरिक ऍसिड 1 लिटर, आणि ऍग्री 82 500 ml. बघा, ऍग्री 82 जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा जमीन भुसभुशीत करण्याचं काम करते. सिलिकॉन बेस मधला आहे. सिलिकॉनचा फायदा काय तुम्हाला माहित आहे? नसेल माहिती तुम्ही सिलिकॉनचा माझा व्हिडिओ आहे ते पण बघा. त्यामध्ये सिलिकॉन का वापरायचं जमिनीमध्ये, कारण सिलिकॉनमुळे प्रकाश शोषण क्रियेचा वेग वाढतो. सिलिकॉनमुळे जमीन भुसभुशीत होते. सिलिकॉनमुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. सिलिकॉनमुळे जमिनीमध्ये जे धनभार असतो तो ऋण होतो. जे फिक्स झालेले खत आहेत ते मोकळे होतात, आणि त्यामुळे ते पिकाला लागू होतात. बघा, या सगळ्या खतासोबत काही ना काही जोड लावलेली आहे. त्यामुळे तुम्हाला रिझल्ट हा 100% चांगला मिळणार आहे. आता सगळ्यात महत्वाची अवस्था आहे गर्भ अवस्था, 140 दिवसाला, बरोबर आहे. आणि या गर्भावस्थेमध्ये युरिया, पोटॅश, झिंक आणि सगळ्यात मोठा रोग येत असतो, तो म्हणजे सिगाटोगा. हा सिगाटोगा काय करतो, या पद्धतीने असतो. आता अशा पद्धतीनं जर पानं झाली तर शेतकरी काय करतो, या बोंद्यापासून 1 वीत अंतरावर तो काय करतो, विळा असो कैती असो, छट मारून टाकतो, आणि ते पान काय करतो, एक तर बाहेर काढतो किंवा जागेवर पडू देतो. आता पान तोडलं म्हणजे रोग संपला असं कधीच होत नाही. हा जो रोग आहे हा विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे होतो. आणि या रोगाची जी बुरशी आहे, जर तुम्ही या खोडावर बारकाईने पाहिलं तर हे सर्व खोड पांढरं आहे. म्हणजे ही सगळी काय आहे, बुरशी आहे. आणि ही बुरशी खोडावर वाढून समोर पानावर जाऊन पानाला अशी डाग पाडते. आता हे गर्भावस्थेमध्ये होणारा रोग आहे. 140 दिवस ही गर्भावस्था आहे, आणि गर्भावस्थेमध्ये एखाद्या महिलेला जर रोग आला तर तिचा बाळावर 100% परिणाम होतो. त्याच पद्धतीनं गर्भावस्थेमध्ये जर हा रोग आला तर आपल्या फळाची साईज आपल्याला भेटत नाही, आणि फळाच्या फण्या जिथं तुम्हाला 10 ते 12 फण्या यायला पाहिजेत, तर तुम्हाला 2 आणि 4च फण्या येतात, आणि त्या फळाची साईज पण होत नाही. हे होऊ नये, हा रोग होऊ नये म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा रोग झाल्यावर तुम्हाला पर्याय नाही. तात्पुरता रोग थांबवता येतो, पण त्याला कायम बरा करता येत नाही. त्यासाठी होऊच नये म्हणून आपल्याला फवारणी व्यवस्थापन करावं लागतं. काय घ्यायचं बघा, झिंकची कमतरता झाली तरी सुद्धा हा रोग येतो, आणि बोरॉनची कमतरता झाली तरी सुद्धा हा रोग येतो. म्हणून अशा याच्यामध्ये आपल्याला झिंक बोरॉनची ड्रिचिंग करणं गरजेचं असतं. जसं आपण कॅल्शियम आणि बोरॉन देत आलेला आहे, पण झिंक सुद्धा आपल्याला 200 ते 250 ग्राम, 300 ग्राम, 400 ग्राम अधून मधून
द्यायचा आहे. आता झिंक दिला, बोरॉन दिलं तरी सुद्धा येऊ शकतो, म्हणून येऊच नये यासाठी काय करायचं बघा. हे बघा, सिगाटोका टोका हा जो रोग आहे हा फवारणीमधून आपण कंट्रोल करू शकतो. 140 दिवसापासून 260 दिवसापर्यंतच आपल्याला याची कंटिन्यू फवारणी करायची. फवारणी एकदम स्वस्त करायची. टिल्ट, बरोबर आहे. टिल्टचं प्रमाण जर तुम्हाला 15 ml दिलं असेल तर ते 7 ml घ्यायचं. स्कोरचं प्रमाण दिलं तुम्हाला 10 ग्राम, 10 ml दिलं का 10 ग्राम दिलं, कुठल्याही बुरशीनाशक असो, स्कोर असो, कोच असो, कुठला असो, तर त्याचं 50% घ्यायचं. म्हणजे जे रेग्युलर फवारणीमध्ये जे आहे त्याच्या 50% त्याचं प्रमाण घ्यायचं. नेटिव्ह दिलं तुम्हाला समजा 10 ग्राम, तर 10 ग्राम घ्यायचं नाही, 5 ग्राम घ्यायचं, बरोबर आहे. टिल्ट, नेटिव्ह, स्कोर, रोको पावडर फॉर्म मध्ये, रोकोचं प्रमाण तुम्हाला असेल 25 ग्राम, तर तुम्हाला 12.5 ग्रामच घ्यायचे. आणि याच्यासोबत घ्यायचंय ऍग्री 82 10 ml. कशासाठी घ्यायचंय? कारण हे या खोडावर कुठलंच औषध चिटकून बसत नाही, त्यासाठी स्टिकरचं बेस्ट काम करतं. आणि सोबत उन्नती घ्यायची, प्रोटीन आहे. प्रोटीनमुळं जी साल आहे त्या सालीवर अन्नद्रव्य तयार केलं जातं. प्रोटीनमुळं नत्र स्थिरीकरण करण्याचं काम केलं जातं, कारण प्रोटीनचं प्रमाण अॅमिनो ऍसिड मध्ये तयार होतं, अॅमिनो ऍसिड पासून प्रोटीन तयार होतं. त्या प्रोसेस येतात, तर ते रेडी उन्नती नावाने भेटतं प्रोटीन. हे प्रोटीन तुम्हाला घ्यायचे सोबत. आलटून पालटून एखाद्या वेळेस दुसरं घेऊ शकता तुम्ही, एखाद्या वेळेस तुम्ही मॅक्रोटर्मी घेऊ शकता, फवारणीमध्ये आलटून पालटून घेऊ शकता. पण वरी दिलेले हे 3 ते 4 टिल्ट, स्कोर, कवच, रोको हे 3-4 औषधं आपल्याला आलटून पालटून फवारणीमध्ये वापरायची. आता फवारणी कधी करायची? दर 15 दिवसाला करायची. आणि कुठं करायची बघा. बरेच जण म्हणते सर आता हे एवढं मोठं झाड फवारणी कुठे करायची? बघा, हा बघा, चित्र नाही टाकू शकलो मी, पण तुमचं जे झाड आहे त्या झाडाच्या पानावर फवारणी करायची गरज नाही. त्याचं कारण की हा रोग पहिले त्या झाडाच्या पानाच्या देठावर असतो, खोडावर असतो. ही जी बुरशी आहे तिथून वाढते. जेव्हा तुम्ही पान कट करता तेव्हा ती काय करते, पुढं जर पान कट केलं की त्या पानावरच्या देठावरची बुरशी उठते आणि त्या खोडावर येते, आणि खोडावरून वरील नव्या पानावर जाते, आणि नव्या पानावरून पुन्हा वाढत जाते. म्हणजे तुम्ही पान कट केलं म्हणजे तुमचा रोग संपला नाही, तो वाढला उलट. का? कारण तिथं खाणार होता तो तिथं सोडून दुसऱ्या पानावर झाला. म्हणजे पुढचं कट केलं ते खाली पडणार समजा त्या पानावर जे आहेत. पण याची जास्त बुरशी कशावर असते? देठावर असते, खोडावर असते. मग ही खोडावरली बुरशी काय करणार? दुसऱ्या पानावर जाणार आणि दुसऱ्या पानाला सुद्धा रोग करणार. त्यासाठी तुम्हाला हे खोड फवारायचे. फक्त 4च पंप पडतात तुमच्या 1200 जर झाड तुमच्या एका एकर मध्ये असेल तर फक्त 4 पंपामध्ये हे खोड भिजतात. पानं भिजवायला 400 लिटर पाणी लागतं, पण नुसते खोड भिजवायला अगदी कमी वेळामध्ये 4 पंपामध्ये 4 पंप 20 मिनिटात जरी एक पंप झाला तर 20 चोक 80 मिनिटामध्ये तुमची फवारणी होऊ शकते. का? कारण तुम्हाला फक्त खोडच भिजवायचे, तुम्हाला पानं भिजवायचे नाही. कारण खोडावरली बुरशी मारल्या गेली तर सिगाटोका हा रोग तुमच्या प्लॉट मध्ये कधीच येणार नाही. त्यानंतर ड्रिपने 155व्या दिवशी तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड 500 ml, चिलेटेड झिंक, बोरॉन ड्रिपने सोडायचे. आता इथे सुद्धा तुम्हाला झिंक दिलेले आहे, बरोबर आहे. कारण 140व्या दिवसानंतर आपल्याला झिंकची कमतरता लागणार आहे, कारण झिंक मुळे आपल्याला हा रोग येतो. झिंक बोरॉन आपल्याला कंपल्सरी द्यायचे. त्यानंतर 170 दिवसाला मायक्रोन्यूटन, चिलेटेड झिंक, बोरॉन कंपल्सरी आहे. यामध्ये मायक्रोन्यूटन कंपल्सरी आहे. त्यानंतर 175व्या दिवशी आपल्याला 12-61-00 10 किलो द्यायचंय. पण वन टाइम द्यायचं नाही, कारण तिथे 10 किलो जरी लिहिलं असेल तर 10 किलो तुम्हाला वन टाइम द्यायचं नाही. तुम्हाला तुम्ही 2 किलो देऊ शकता. ऍग्री 82 तुम्हाला 100 मिली एका बॅगला लावायचंय. 100 मिली नाही, ऍग्री 82 चुकलं इथं प्रमाण. 100 मिली नाही, 500 मिली तुम्हाला वन टाइम सोडायचं सोबत त्याच्या. 25 ग्राम, सॉरी 250 ग्राम, 250 ml, सॉरी. ऍग्री 82 250 ml तुम्हाला या 12 एक्सेप्टच्या सोबत आपल्याला सोडायचंय. मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो सोडायचंय.
फक्त दोन दोन टप्प्यात सोडा, म्हणजे 175 ते 80 दिवसामध्ये तुम्हाला 5 दिवसामध्ये दोनदा जरी सोडलं तुम्ही 5-5 किलो, कारण इथे तुम्हाला जास्त लागणार आहे तेव्हा थोडंसं जास्त सोडा. त्यानंतर रोप लागवडीनंतर 60 ते 65व्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा आळवणी करायची. कशाची? सूक्ष्म अन्नद्रव्याची. कारण हे जे आपण खत टाकायलो हे उचलण्यासाठी आपल्याला जीवन लागणार आहेत. त्यामुळं आपल्याला ही जीवाणूची आळवणी करणं गरजेचं आहे. आता 185व्या दिवशी आपल्याला रेडोमिल गोल्ड 500 ग्राम, व्हॅलिडामायसिन 500 ml. आता व्हॅलिडामायसिनचं काम काय बघा. व्हॅलिडामायसिन हे अँटीबायोटिक म्हणून काम करत असतं. तुमच्या मुळावरले जेवढे रोग आहेत जमिनीमध्ये, कारण या सर्व कंदाशी निगडीत असल्यामुळं, केळी हे पीक कंदाशी निगडीत असल्यामुळं बरेचसे मुळावरले रोग आहेत. तर हे मुळावरले रोग होऊ नये म्हणून व्हॅलिडामायसिन हे अँटीबायोटिक आहे. हे रोग होऊ देत नाही, कारण ज्या बुरशी आहेत, ज्या जीवाणू आहेत, बुरशीजन्य जीवाणू आहेत, जे की ज्यांच्या शरीरावर पडल्यावर हे त्या जीवाणूला नष्ट करते, म्हणजे जीवाणूला मारण्याचं काम करते. याचे तोंड जिथून ते अन्न ग्रहण करते त्या तोंडाला जखम करण्याचं काम करते. त्यामुळे अन्नद्रव्य खाणं बंद होते आणि ते बुरशी मरून जातात. त्यामुळं व्हॅलिडामायसिनचा मी व्हिडिओ पण बनवला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये ह्याचं डिटेल दिलेलं आहे. पण हे व्हॅलिडामायसिन टाकल्यानंतर तुमचं कुठलं बी मुळाकडले रोग, जसं की व्हाईट हे असेल, डाउनी मिल्ड्यू असेल, किंवा मग मुळापासून जे होणारे रोग आहेत कुठलेही समजा, ते मुळापासून होणारे सगळे रोग नष्ट करण्याचं काम करते. होऊ देत नाही. झाल्यावर तर आपल्याकडे भरपूर पर्याय आहेत, पण रोग होऊच नाही म्हणून हे व्हॅलिडामायसिन आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर झिंक आणि बोरॉन कंपल्सरी आहे प्रत्येक वेळी. आणि जास्त टाकायचं नाही बघा. तुमचं प्रमाण पाहिजे 300-200 ग्राम, 300 ग्राम, जास्त प्रमाण टाकायचं नाही. त्यानंतर ड्रिपनं 13-40-13 द्यायचं आपल्याला, मायक्रोटन द्यायचंय आणि सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला ते सोडायचंय 190व्या दिवशी. आणि 500 ml सोडायचं, जास्त सोडायचं नाही. आणि मायक्रोटन तुम्हाला या ठिकाणी 2 लिटर सोडायचं आहे. यानंतर 05234 10 किलो, अमोनियम सल्फेट 10 किलो आणि पोटॅश 10 किलो. या ठिकाणी घट भरण्याची अवस्था आहे. अशा वेळी जास्त अन्नद्रव्य उचललं जातं. तर तुम्ही एक दिवस आड करून, एक दिवस आड करून, एक दिवस आड करून, असं जर तुम्ही 4-5 दिवसामध्ये हे जर तुम्ही अमोनियम सल्फेट 05234 आणि पोटॅश 10 किलो हे जर तुम्ही सोडलं, किंवा 0050 किंवा पोटॅशियम सोनाईट, पोटॅश तुम्ही कुठल्या याच्यातलं घ्या, पोटॅशियम सोनाईट घ्या, 0050 घ्या, किंवा तुम्ही प्लेन पोटॅश दिलं वेगळं ते चालतं. हे आपल्याला आउटपुट पाठवून द्यायचं. या या काळामध्ये घट भरण्याची, जाडी भरण्याची खूप गरज असते. त्यामुळं अन्नद्रव्य जास्त लागतं, कारण हे सगळ्यात खादार पीक आहे. हे जे प्रमाण आहे द्यावं लागतं कंपल्सरी. 5 किलो 43-13 मायक्रोटन आणि ॲग्री 82 250 ml आपले हे जे टाकलेले अन्नद्रव्य उचलण्यासाठी, मुळ्या वाढवण्यासाठी डीप न द्यायचे. त्यानंतर 230 दिवसानंतर आपल्याला पुन्हा एकदा ही ऍग्री पॉवर द्यायचंय, 13-0-45 द्यायचंय आणि ऍग्री मॉस द्यायचं. आता हे ऍग्री पॉवर काय करणार आहे, जमिनीमध्ये सोडल्यावर डायरेक्ट जीवाणू ऍक्टिव्ह करणार आहेत, कारण पोटॅश विरघळणारे जीवाणू आपल्याला गरजेचे आहेत. त्यानंतर हे 13-0-45 हे जे आहे त्या घडांची साईज वाढवण्यासाठी आपल्याला द्यायचंय. आणि ऍग्री मॉस हे अॅमिनो ऍसिड आहे, जसं की इसाबियन मध्ये अॅमिनो ऍसिड, याच्यामध्ये 30% अॅमिनो ऍसिड आहे. आणि हे सीवीड एक्स्ट्रॅक्ट पासून बनवलेलं अॅमिनो ऍसिड असल्यामुळं लवकर पिकाला लागू होतं आणि पिकाची शायनिंग, चकाकी, आकार, वजन, त्यानंतर म्हणजे एक वेगळं त्याचं लुक दिसतं त्या केळाचं. तसं आम्ही टरबुजामध्ये वापरतो, तर टरबुजावर असं एकदम शायनिंग येते, तसं केळावर सुद्धा याची शायनिंग येतं. बऱ्याच ठिकाणी आम्ही केळावर दिलेलं आहे, कारण जवळपास 6-7 वर्षापासून मी या प्रोडक्ट सोबत काम करतोय. खूप चांगले रिझल्ट याचे मिळतात. त्यानंतर 250 दिवसापासून आपल्याला 0050 किंवा पोटॅशियम सोनाईट, सल्फ्युरिक ऍसिड तुम्हाला कंपल्सरी द्यायचं, मायक्रोटन कंपल्सरी द्यायचंय. आणि जवळपास ही 200-250 दिवसानंतर तुमची घट भरणी सुरू होते. इथून पुढे तुम्हाला फक्त 0050 आणि अधूनमधून तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड सोडलं तरी तुमचं काम होते. मित्रांनो, यानंतर आपल्याला फवारण्या फक्त 4च करायच्यात. पहिले फवारणीमध्ये घ्यायचंय नीम ऑइल कंपल्सरी,
त्यानंतर घ्यायचंय एक मायक्रोन्यूट्रन चिलमॅक्स कॉम्बी, त्यानंतर ॲग्री गोल्ड घ्यायचंय. ॲग्री गोल्ड हे जवळपास 10 ते 12 दिवशी केलं तर आपल्या जे नवीन पानं फोडण्यासाठी काम करतं, सेल डिव्हिजन करण्याचं काम करतं, झाडामध्ये काळोखी आणण्याचं काम करतं. त्याचबरोबर ॲग्री गोल्ड मध्ये अमिनो ऍसिड आणि करंजी एक्स्ट्रा या दोनचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे करंजी एक्स्ट्रा काय करतं, सेल डिव्हिजन करण्याचं काम करतं. त्यामुळे पानाची रुंदी वाढते. त्यामुळे जेवढी पानाची रुंदी वाढली तेवढं ते प्रकाश शोषण क्रियेचा वेग वाढतो आणि अन्नद्रव्य जमा करतो. त्यानंतर हे अविनाशी काही क्रोम नावानं, हे पण खूप चांगलं आहे. पहिल्या सुरुवातीला पोंग्यामध्ये जी आळी सुद्धा असते ती पोंग कातरती, बाकी जास्त काही आळीचा प्रादुर्भाव राहत नाही. ॲग्री 82 स्टिकर म्हणून काम करतं, ऍक्टिव्हेटर स्प्रेडर मिक्सर आहे. त्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला एक मायक्रोन्यूट्रन घ्यायचंय, साफ पावडर घ्यायचंय, इमामॅक्टिन घ्यायचंय. सोप्या सोप्या फवारण्या करायच्या, जास्त खर्च करायची गरज नाही. त्यानंतर तिसऱ्या फवारणीमध्ये सेल डिव्हिजन व्हावे याच्यामध्ये हे इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन काय करतं, पानाची लांबी वाढवणे, याच्यामध्ये ऑक्सिन आहे, पानाची लांबी वाढवतं. याच्यामध्ये सायटोकायनिन आहे, पानाची रुंदी वाढवतं, बुंदा मोठा करतं, जाड करतं. जेवढा बुंदा मोठा असेल तेवढं स्टोरेज वाढतं, स्टोरेज वाढवायचं काम करतं. सोबत प्रोटीन आहे, प्रोटीनमुळे आपले नत्र स्त्रीकरण करण्याचं काम केलं जातं, त्यामुळे काळोखी येते. ह्या दोन गोष्टी आपण घेतल्या, ॲग्री 82 आणि नेटिव्ह, तुम्हाला माहिती काय आहे ते. हे सोबत दोन कॉम्बिनेशन घ्यायचंय आणि त्याची सुद्धा आपल्याला तिसरी फवारणी करायची. आणि फिश ऑइल म्हणून आपलं सुप्रिमो 77 मिळून या नावानं आहे, हे सुद्धा आपल्याला घ्यायचंय. त्यानंतर चौथ्या फवारणीमध्ये सुपर घ्यायचं, रोको घ्यायचं, चिलमॅक्स कॉम्बी घ्यायची, ॲग्री 82 घ्यायची. बस, फवारणीमध्ये जास्त डोकं लावायचं गरज नाही. आता जे नवीन 4-5 लोक आहेत त्यांच्यासाठी भट्टी खात म्हणजे काय, भट्टी खत कसं तयार करायचं, बरोबर आहे. खताची भट्टी कशी बनवायची बघा. हे भट्टी बनवायची कशी, आपण डीएपी असेल, 10-26-26 असेल, किंवा तुमची कुठली बी एनपीके खताची बॅग असेल, 15-15-15 असेल, ही एक बॅग घ्यायची 50 किलोची. पोटॅशियम ह्युमेट 1 किलो घ्यायचंय. या पोटॅशियम ह्युमेटचं काम काय आहे की हे खताला चार्ज करतं, आहे का नाही, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढवतं. ग्रॅन्युअल जे जीवाणू आहेत त्या जीवाणूचं खाद्य आहे, जीवाणू ऍक्टिव्ह करण्याचं काम करतं. आणि गुळ, ते त्याच्यामध्ये जे जीवाणू आहेत जे आपल्याला या 4 दिवसामध्ये आपल्याला जीवाणू वाढवायचे, ते जीवाणू सुद्धा गुळाची त्याला खूप आवड आहे. त्यानंतर 10 किलो पेंड घ्यायची, सरकी असेल, तुमच्याकडे शेंगदाणा पेंड असेल, कुठलीही पेंड असू द्या, ती पेंड घ्यायची 10 किलो. माती घ्यायची जंगलातली, किती किलो घ्यायची, जर तुम्ही 50 किलो डीएपी असेल तर 150 किलो माती घ्यायची. आणि 50 किलो जर तुमचं खत असेल तर 50 किलो शेणखत घ्यायचंय. या पद्धतीने याचं प्रमाण घ्यायचंय, स्क्रीनशॉट काढून घ्या. या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक आपण जेव्हा आपण 4 वेळा जे खत दिलेलं आहे त्या 4ही वेळी आपल्याला या पद्धतीनं भट्टी खात तयार करायची. तुम्हाला फक्त बदलेल काय, डीएपीच्या ऐवजी 10-26-26 बदलेल, 10-26-26च्या ऐवजी 15-15 बदलेल. आता आपण त्या ठिकाणी 10-26-26च्या 2 बॅग सांगितल्या, तर तुम्हाला हे सगळं डबल डबल करावं लागेल. म्हणजे 10-26-26 आहे तर इथं पोटॅशियम ह्युमिक 2 किलो घ्यावं लागेल, ह्युमिक ग्रॅन्युल 10 किलो घ्यावं लागेल, गुळ तुम्हाला 4 किलो घ्यावा लागेल, आणि 10 किलो तुम्हाला पेंट घ्यावी लागेल, आणि जंगलातली माती 150-150-300 किलो घ्यावं लागेल, आणि शेणखत तुम्हाला 100 किलो घ्यावं लागेल. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला त्याचं प्रमाण वाढवावं लागेल. आता बटराची भट्टी कशी बनवायची, पहिले तुमचा काय करायचंय, असा गोनपाट घ्यायचंय, त्यावर हे सगळं मिक्स करायचंय, माती, खत, पोटॅशियम ह्युमेट, ग्रॅन्युअल, हे सगळं मिक्स करायचंय. आणि यावर टाकायचंय पाणी. पाणी किती टाकायचंय, भड्या भड्या पाणी ओतायचं नाही, फक्त हळूहळू हळूहळू आपल्याला फक्त ओलं करायचंय. याचा गोळा बनला पाहिजे, आणि गोळा हातातून सोडला की खाली फुटला पाहिजे, एवढं तुम्हाला ओलं करायचं. आणि 3 दिवस याला असं दुसऱ्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे हवा बंद करून त्याच्यावर ओझं ठेवायचं आणि पॅक करून टाकायचं. तिसऱ्या दिवशी 1 दिवस संध्याकाळची आपल्याला काय करायचं, उघड ठेवायचंय. म्हणजे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला ते वरचा गोनपाट काढायचं. यावेळेस नाकाला दस्ती म्हणा, मास्क म्हणा बांधायचंय, कारण यामधून निघणारा गॅस अतिशय विषारी असतो, आणि हा विषारी गॅस बाहेर निघतो. आणि पुन्हा 3 दिवस पुन्हा झाकून टाकायचं, जसं पहिल्या झाकलं होतं आपण त्या पद्धतीनं हे भट्टी खत तयार करून झाकून टाकायचंय. आणि 8व्या दिवशी आपल्याला आपल्या केळीला हे पसरून द्यायचंय आणि माती आड करायचं. 8व्या दिवशी आपल्याला वापरायचं. यामुळे काय फायदा होणार आहे, भट्टी खत केल्यामुळे पहिलं म्हणजे बघा, नायट्रोजन हा 50% लागू होतो, 80% वाया जातो. पण
जर तुम्ही भट्टी खत तयार केलं तर जो नायट्रोजन 50% लागू होत होता आणि 50% वाया जात होता तो 80% लागू होतो. त्यानंतर स्फुरद हा 35% लागू होतो आणि 65% वाया जातो, फिक्स होतो. पण जर तुम्ही भट्टी खत तयार केलं तर 70% हे लागू होते आणि 70 ते 80% लागू होते आणि 30 ते 35% वाया जातो. पालाश पालाश पहिले 20% लागू व्हायचा आणि 80% वाया जायचं, पण आता 80% लागू होतो आणि 20%च वाया जातो. म्हणजे तुम्ही टाकलेले जे खत आहेत, जिथं तुम्हाला एक बॅग टाकायची तिथं तुम्हाला 4 बॅगचा रिझल्ट मिळतो. म्हणजे हे खादाड पीक आहे. इथं तुम्हाला 10 बॅग ओतायची गरज पडत नाही. तुमचं 2 बॅग मध्येच 8 बॅगचं काम होतं. त्यामुळे हे भट्टी खत तयार करून जर तुम्ही केलं तर तुमच्या डोक्यात जेवढं उत्पादन घ्यायचं आहे तेवढं उत्पादन तुम्ही काढू शकता. त्याचबरोबर बॅक्टेरिया मारणारा जो गॅस आहे तो सुद्धा निघून जातो. त्यामुळं जमिनीतले बॅक्टेरिया मारल्या जात नाहीत. खतामुळे आपली जमीन जे बंजर होत चाललेली आहे ती जमीन बंजर होत नाही आणि खत पिकाला लवकर लागू होतो. म्हणजे जिथं तुम्हाला 28 दिवस लागू व्हायला लागतात ते तुम्हाला 8व्या दिवशी खत डायरेक्ट पिकाला लागू होतं. त्यामुळं जो मधला काळ आहे ज्या काळात त्याला खत मिळत नाही हे खत त्या पिकाला लवकर लागू होतं. सो थँक्यू.